गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. बघा आता संध्याकाळचे वाजले 7. आज काय झालेले, आज दुपारी नणंद आलेली होती माझी. आज नंदेला सुट्टी असते, आज गुरुवार आहे तर नंदेला सुट्टी असती. नणंद येऊन सासूबाईंना घेऊन गेलेली आहे, मगाशीच गेली आहे. आणि काय झालं ते बघा, हे मिस्टर रील्स काढतात, रील काढणं चालू आहे त्यांचं. तर ते स्टँडचं काय झालेलं, स्टँड काही नीट बसेना वाटतं. तर आत्ता माझी छोटी मुलगी पण आली होती, मोठी मगाशी येऊन गेली. नणंद असताना मग छोटूला पण, विरांशला पण मी इकडेच आणलं मग. आणि मग तिचा मोठीचा कॉल झाला की मोठी मुलगी आली आणि विरांशला घेऊन गेली. मग आत्ता छोटी मुलगी आली होती, मग प्राजक्ता नाव आहे तिचं. प्राजक्ता आली आत्ता आणि म्हणली मम्मी चहा करते का, तो थोडा चहा कर. म्हटलं ठीक आहे. तिला ना माझ्या हातचा चहा आवडतो, ती चहा सहसा पितच नाही. म्हटलं ये, तर अर्धा कप चहा तिला केला. आणि आता मी रेडी झाली, तयार झालेली आहे. तर थोडं बाहेर जायचं आहे, आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला. तर थोडंसं मिष्टांची थोडी खरेदी, माझी खरेदी काय म्हणजे माझं काय खरेदी म्हणजे काय, हे मिस्टर लागले माझ्या मागे की बूट घे, शूज घे. तर मी म्हटलं आहेत शूज, कशाला घ्यायचे, पण ते काय अगदी हट्टालेच पेटले नाही, घे. म्हटलं बघू पहिला तुमची खरेदी होऊ दे, मग आपण जो. आणि आत्ताच परवाच केलेला चष्मा बघा, थोड्या ह्यांच्या कामामध्ये चष्मा झाला लूज. तर म्हणले आता चष्मा पण माझा हे करायचं आहे, थोडं टाईट करून घ्यायचं आहे. म्हटले बघा, हा माझा चष्मा, मला हा केलेला आहे चष्मा. आणि हा प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे मला तर थोडं घालायचं म्हटलं तरी असं पडल्यासारखं वाटतं आहे, भीती वाटते अशी. पण ती सवय कशी होणार म्हणून मी चला आत्ता घातलं. आणि दिवसभर काही घातलं नाही हा चष्मा, आणि घालतच नाही दिवसभर मी हा चष्मा, दुसरा वापरते. चला तर मग आता ह्यांचे रील्स काढून जर झाले असतील तर आम्ही जाऊन येऊ बाहेर. इकडे ह्यांचे रील्स काढून झालेले आहे. आणि नणंद आल्यामुळे मग माझी मोठ्या मुलीने ऑर्डर केली होती ह्याला बिकानेरमधनं. हे बघा, ढोकळा ऑर्डर केले होते, ह्यांच्यासाठी ढोकळा काढून ठेवले. मिस्टर काही ढोकळा खाल्लेले नाही आहेत आणि त्यांच्यासाठी बाजूला काढून बाकीचं मग मुलीला दिला. किती थोडेच राहिले होते, 2. चला आम्ही TV बंद करा, सगळं बंद करून जावं लागतं. चला काय थोडीफार खरेदी म्हणतात, बघूया करूया काय असेल. हे बघा, नणंद आली आणि सासूबाईंनी घेऊन गेलेली आहे. कारण का आम्हाला जायचं आहे बाहेर, तर मग सासूबाईंना कोण सांभाळणार, त्यांच्याकडे कोण बघणार, म्हणून मग नंदेला सांगितलं तुमच्याकडे घेऊन जावा. मग त्या गेल्याशिवाय आम्हाला कुठे जायला मिळत नाही. त्या असले की मग कसं होतं, त्यांचं करत बसावं लागतं, म्हणजे आता पाहावंच लागतं ना. नाही चला, नंदेनी सासूबाईंना घेऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही मग बाहेर जाऊ शकतो. मग नाही आहेत का लिफ्टचं बटन दाबले. तुम्हाला काय माहिती किती वाजता बघितलेलं. आता निघाले. पिशवी असू दे, चष्मा घेतला, हे पिशवीत टाका ना. मग पिशवी समोर अडकवता येईल ना, पिशवीत टाका. दोन्ही सारखेच घेतले का?
बघा ह्यांनी टोपी घेतली. आम्हाला बाहेर जायची तर काय काय तयारी चालू आहे. गॉगल पण बघ. गॉगल घेतले मला. तयारी चालली आणि आम्ही आता बाहेर. तुम्हाला म्हटलं नाही का ह्यांचा चष्मा नवीन केलेला तर थोडं लूज काय झालेलं आहे कामामध्ये ते करायचं फिट. आणि थोड्या बघू खरेदी तुम्हाला दाखवूच आम्ही काय खरेदी करणार आहे ते. हो डास खूप आहेत. अहो इतके डास झाले तर मित्रमैत्रिणींनो खूप डास झाले सगळीकडे. आमच्या घरात नाही एवढे पण बाहेर खूप डास आहेत. हे पहा कुत्रे बघा रस्त्याने निघालोत आम्ही. कुत्रे नुसते भुंकतात नुसते कुत्र्यांचे. बघा आम्ही कुठं आलोत बघा जस्ट कॅज्युअलमध्ये आलोत आता. हा इथं लावा ना. मिष्टांना घ्यायचेत काही कपडे बघूया. शर्ट्स घ्यायचेत आणि हे पार्किंग करतात गाडी इथे बघा. काय घ्यायचं तुम्हाला बरमुडा घ्यायचे. बरमुडा घेणार आहे. हा एक घ्यायची ना. चार पडलं. इथे बघा हे ट्रायल रूममध्ये कपडे चेंज करून बघतायत. शर्ट आणि बघा आता काका हलवाईमधनं ना जिलेबी घेतली पाव किलो. तर आता गाडी काढतील. यांना ना कुठलेच आवडलेलं नाही आहे. जस्ट कॅज्युअलमध्ये गेलो त्या शेजारच्या दुकानामध्ये या दुकानामध्ये गेलो पण त्यांना काही कपडे मनासारखे नाही मिळाले. यांना काही इथल्या पसंत पडले नाहीत आणि जे पसंत पडेल ते घट्ट किंवा एकदम ढगळ आहे कपडे. आता बघा इथं सिग्नल किती गर्दी बघा. आम्ही निघालो बघा. ह्यांचं आज इकडचं तिकडं तिकडचं इकडं कुठंच रस्ता हे करायला लागलेत बघा. त्या साईडला जायचं होतं तर यांनी इकडच्या या साईडला आणल्या. उद्या मार्केट वरनं जुडिओला जाऊन ये. हा जुडिओ जवळ हा उद्या बिस्लरीचा बॉक्स घेऊन येतोय. 2 दिवस फ्रीज मध्ये पूर्ण बॉक्स ठेवायचा. हे ठेवायचं पाण्यामध्ये का बाटल्या फ्रीज मध्ये. 2 बॉक्स घ्यायचे. 2 बॉक्स 24 बाटल्या. मग 4 दिवसात 24 बाटल्या. ते बघ ना तू. हा रोज 4 बाटल्या तरी. हो शूजसाठी आणलं इकडे. बघा कुठं आणलंय ह्यांनी मला शूज घेण्यासाठी आणले. लेसचे शूज घ्यायचे ना. हे बघा शूज घ्यायचे म्हणून ऐकेच ना ती पण असता. हो घेऊन आले विराजकडे आता चिवड्याचं सामान घ्यायला आलो. चिवड्या करायचं हो ते झाडीमुळे. हे बघा आत्ता आम्ही घरी आलो बाजारात म्हणजे बाहेर जाऊन आणि येता मुलीकडे जाऊन आलो तर इथं नाही बघा पातळ पोहे तिच्याकडनं आणले. माझ्याकडे पण आहेत. कढीपत्ता आणलेला आहे. माझ्याकडचे पण पोहे आणि तिच्याकडचे पोहे असे मिळून पातळ पोह्याचा चिवडा करायचे स्वयंपाक. हात धुतला आले आले फ्रेश. म्हणलं आता कपडे नंतर चेंज करता येईल पण पहिला करता येईल. आता स्वयंपाक मी शॉर्टकट करणार आहे. नंतर करणार आहे पुलाव. कारण का आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे आता अहो तुम्हाला हे ठेवलेले तसेच आहेत की ढोकळे. जेवताना खावा आता. चला मी करते आता पुलाव. कपडे बदले पुलावच करा ना. मग काय करायचं तिथं. कपडे बदलेपर्यंत वेळ लागेल ना. फायनली इकडे मी टाकलेलं आहे पुलाव आणि कपडे पण चेंज केलेत. चला आज फारच उशीर झालाय बाहेर जाऊन आल्यामुळे. चला तर मग आम्ही आज दोघंच असल्यामुळे चालतं बघा. नाही तर सासूबाई असले असते तर बाहेर जायला एवढ्या वेळ मिळालं पण नसतं. आणि सासूबाई आहेत एवढ्या आता बघा 9:15 वाजून गेलेत. 9:15 झालेत. सासूबाई असले तर एवढ्या वेळ थांबल्या असत्या का जेवायला. पहिला हे म्हटले असते आईचं काहीतरी करून मग जाऊया. आता आईला जेवायला वाटलं नाही तर जिथं असेल तिथनं लगेच आलं असतं आणि मत गेलंच नसतं. असंही झालं असतं. चला असो
जे घडतं ते व्यवस्थितच घडतं. चला ह्यांचे रील काढणं चालू आहे. त्यांचं रील काढणं झालं की तोपर्यंत माझा होईल पुलाव. आमच्या सासूही पुलावा म्हणतात म्हणून म्हणलं पुलाव. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.